आता बातमी अमरावतीमधून येते। अमरावतीतल्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी मविया आणि भाजप या दोघांवरही टीका केली आहे। महाविकास आघाडीत अजूनही जागा वाटप झालेलं नाही असं ते म्हणतात आणि मला शंका येते की यांना खरंच भाजपला हरवायचं आहे की नाही। आंबेडकर असं म्हणतात, मोदी पुन्हा जिंकले तर आपण गुलाम झालो समजा, असंही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना 2 वर्ष झाली, पण स्वतःमध्ये 48 जागा वाटून घेता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। ते आता म्हणतात आम्ही वंचितला 2 जागा देतो। मी काँग्रेसवाल्यांना म्हटलं कुठले 2 जागा देतात त्या सांगा। ते म्हटले प्रकाशराव आमचाच वाटप झालं नाही तर तुम्हाला कुठून 2 देणार। सांगण्याचा मुद्दा हा की यांना युती करायची नाही म्हणून कोणतरी बळीचा बकरा पाहिजे। या बेट्यांना आम्ही असणारा सांगतो, आम्ही असणारा कुर्बानीचा बकरा नाही। आम्हाला ज्या जागा पाहिजे ज्याच्याकडे गेल्यात त्याच्याबरोबर बोलून आम्ही वाटाघाटी करू। आणि नाही करणार असेल तर 48 जागा आम्ही लढवायला बसलेलो। लय काँग्रेसवाले आम्हाला सल्ला देतात, तुमची ह्यांची ओळख आहे, त्यांची ओळख आहे, त्यांची ओळख आहे। आज शरद पवारांचं स्टेटमेंट आले की नाही आम्ही असणाऱ्या प्रकाशरावांना घेणार आहोत। अरे म्हटलं फसवताय कशासाठी तुम्ही? प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्याशी का बोलताय? तुम्ही असणारे रेखाताई ठाकूर पक्षाच्या अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकत नाही का? बा आम्ही तुम्हाला घेतलंय, तुम्ही या। बिनबुलाय तो आम्ही कुठे जाणारच नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।